ओंकाराचे सद्याक तळ्यात मळ्यात जाला। मदींच बांदाचे आयरीवाडीत दिसता मदींच तेरेखोलवाल्यांनी धांवडपाक बॉम्ब लायले जाल्यार हे वटेन आयरवाडीत तेका त्रास करूं नाका तशें सांगपाक थळावे आंदोलन करपाक बसल्यात। थोडक्यात शेतां भाटां माड्डिल्ल्यान काल मेरेन जड जाल्लो ओमकार आयज हाती मेरेन साथी जावन रावला। पळयात ताचो रिपोर्ट। ओमकार सध्या गोय महाराष्ट्र बॉर्डरीर मुक्कामाक आसा। हालींच बांदा वाठारांत भोंवतना दिश्टी पडलो। मदींच तेरेखोल न्हंयत न्हातना दिश्टी पडलो। महाराष्ट्रांतल्यान येयल्लो हो ओमकार सध्या गोंयचो सोयरो जाला। गोंयांतच जेवता न्हाता न्हिदता। आतां लुकसाण करपाचे उपद्व्याप करिना। एखाद वेळ गोंय मानवला आसुये। आतां तो इश्टागतीचे नाते जोडपाक पळयता। म्हणून तर सिनियर जर्नलिस्ट आसलेलो एक्टिविस्ट त्याच्या बरेपणान उपोशणाक बसला। हाती मेरे साथी म्हणत। काल इथलाच हत्ती आम्ही बघितलाय म्हणून तुमच्याकडे आम्ही मुद्दाम आलोय। काय करतोय ओमकार हत्ती? काय तसं करत नाही, फिरतोय, खातोय, देवाच्या इथे येतो, इथे थांबतो, नदीमध्ये जातो, आंघोळ करतो, परत फिरतो, परत येतो। 7 दिवस झाले पुरे, मंगळवारपासून आज सोमवारपर्यंत पुरे 7 दिवस तो येतोय। आता सकाळी येऊन गेलाय। पण कुणाला हानी? कुणाला कधीच हानी करत नाही इकडे। 7 दिवसात तर काय माहीत नाही, पण ते कसं शेवटी लोकांची काही भीती असते थोडी। भीती म्हणजे कोणाला मारेल काय मारेल म्हणून भीती। अजून काय मारला नाही। ते शेती वगैरे खातो, नाचणं, कणसं, केळी वगैरे काही गोष्टी आहेत ते खाऊन जातो समजलं। बाकी काय करत नाही तो। काल काहीतरी गंडेल लावले म्हणजे ते इकडे नाही लावलं, काल नाही, ते 2 दिवसाअगोदर ते तिकडे त्या बाजूला इन्सुली त्या साईड। ते गंडेल म्हणजे काही लोक त्या बाजूला लावतात ना, शेती भाती आहे म्हणून आपल्या लोक ह्याच्या एरियात जाऊ दे म्हणून काय कर। इथे आमचे लोक कोण काय करत नाही। आता कुठं आहे तो? आहे इकडे पण खाली आहे, तिकडे जावं लागेल। येईल तो संध्याकाळी इथेच। हो हो 100% येणार। मग गेले 7 दिवस इथंच येतोय? 7 दिवस इथे येतो। अरे वा, 7 दिवस। आज सकाळी आला, रोज येतो सकाळ संध्याकाळ। काका काय आम्ही आता बघत आहोत की जिथं मंदिर आहेत किंवा मंदिरं आहेत किंवा तुळशी आहे त्यांच्या बाजूलाच तो येतो। तुम्हाला काय वाटतं याच्या संदर्भात? म्हणजे काहीतरी देवाचं असेल त्याच्या मागे काहीतरी। आता काल इथे प्रत्यक्ष समोर उभा राहिला, समोर केली, खाली केला आणि आंघोळीला गेला तो। हो, परत संध्याकाळी आला। ते चालूच आहे त्याचं चक्र। इथून कुठे दूर गेला तरी परत तो येतोय। शेतीसाठी जे वन खात्यावाले बॉम्ब, रस्सी बॉम्बने त्रास देतात, तसे काठीने मारणे हे योग्य नाही। हत्तीसाठी सर्वजण इथले बांध्यात एक प्रोटेक्टिव्ह हा ग्रुप बनवला आहे हत्तीसाठी। पण कोणा अधिकारी जो नाहक त्रास देतात एकदम निंदनीय आहे। त्यासाठी आम्ही उद्या 11 वाजता वन खात्याचे धरणे आंदोलन ठेवलेलं आहे। प्रशांत पांगाम, साई कल्याणकर, सुशांत पांगाम तसेच मी आणि बांद्यातील 100 ते 200 लोक त्या धरणे आंदोलनाला उपस्थित असतात। ओमकार हत्ती जी देव आईश्वर प्रसन्न म्हणून जे मंदिर आसा त्या मंदिराच्या कुशीक गायलेलें आसा। आणि हांव जो आतां आसा थंयच्यान ना म्हटलें जाल्यार एक 10 मिटराचेर ओमकार हत्ती आसा। लोक हांगा भरपूर मोठ्या प्रमाणात जमलेले आसात पळोवच्या खातीर। पण कोणाकच अजून पर्यंत अशा पद्दतीची हानी केन्ना करूंक ना अशें तेंचें म्हणणें आसा। एकंदरीत ओमकार हत्ती गेली 8 दीस ह्या वाठारान आसा। ह्या वाठारान आसतना सुद्धा काही लोकांचे अशें म्हणणें आसा की आमकां केन्नाच कोणी हत्तीन आमकां त्रास करूंक ना आणि त्याच्यामुळे त्याच्या स्वागतासाठी हे लोक सगळे जमलेले आसा अशी परिस्थितीन हांगा दिसतात सगळे। ओमकार ना म्हटल्यार बिंदास्त ह्या गांवांत आरामात रावता, न्हिजता। बाजूची जी न्हंय आसा त्या न्हंयेन आरामात ते आंघोळमीत करून पुन्हा परत एकदा हांगा देवळाच्या बाजूक येता। तांचे खूब जाणांचे गांवकारांचें मत आसा की ओमकार हत्ती जो हांगा जी मंदिरां आसा, ल्हान ल्हान घुमटे आसात त्या घुमट्या कडेन वचून तांचें दर्शन घेवप, तांचे कडेन रावप अशा पद्दतीचे सिच्युएशनान ओमकार हत्ती रावलेलो आसा। तांचें म्हणणें आसा की एका अर्थान गणपतीच ह्या गांवांत पावलेलो आसा आणि त्याच्यामुळे आमी गणपतीचे दर्शनच एकंदरीत घेता गेले 7 दीस 8 दीस अशें तांचें म्हणणें आसा। ओमकार हत्तीक जे हांगासले ग्रामस्थ आसात ते एका मिटराच्या अंतराचेर उबे रावन तांकां एका वाटेन व्हरपाचो प्रयत्न करता आणि ओमकार ती गाडी उडोवं नाका, ते उदक उडोवं नाका अशा पद्दतीन जर सांगले जाल्यार सुद्धा तो आयकता। अशा पद्दतीचो आमी जेका मानसोळो म्हणटा अशा पद्दतीचो मानसोळो हत्ती हांगा जाल्लेलो आसा। पेडण्याच्यान विनोद मेथर।